श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी समर्थांची साधना कशी करायची, स्वामी समर्थांची साधना कशी करायची, अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण स्वामी समर्थांचा जप करताना करत असतो, स्वामी समर्थांची उपासना करताना करत असतो, हे आज आपण जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं मत मला कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो, स्वामी समर्थांची साधना आपण कोणत्या पद्धतीने आणि कशी केली पाहिजे, स्वामी समर्थांची उपासना आपण कोणत्या पद्धतीने आणि घरी कशी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वामींचं दृष्टांत मिळेल. जी मी माहिती देतो ही वैदिक पद्धतीने आहे आणि ही वैदिक पद्धतीची माहिती खूप लाभकारी सांगितली जाते. आता आपल्या कर्मकांडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधना व उपासना सांगितल्या जातात. तसंच आपण स्वामींचा जो जप करतो, स्वामींना आपण कोणत्या स्थानी मानतो, तर गुरुस्थानी स्वामींना मानून त्यांचा आपण जप करत असतो. गुरु हा आपल्या भक्ताचं, आपल्या शिष्याचं मार्गदर्शन करायचं काम करत असतो. जीवनात आलेल्या अडचणी व सर्व गोष्टींवर मात करायची शक्ती हा गुरु त्याच्या शिष्याला देत असतो. अर्थातच स्वामी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचं पाठबळ हे देत असतात. आता या ठिकाणी आपण स्वामींची उपासना कशी करावी, तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण कधीही जप करताना आसन हे भगव्या कलरचं, लाल कलरचं, पिवळ्या कलरचं या 3 कलरच्या प्रमाणे आपण आसन घ्यावं. बरेच जण प्लास्टिकचं आसन घेतात, कुठलं घेतात चालत नाही. कापडी आसन कधीही जपाच्या वेळेला, साधनेच्या वेळेला कापडी आसन असावं, त्यामुळे लक्षात घ्या. तर या ठिकाणी या 3 कलरचं आसन आपल्याला लाभकारक सांगितलं जातं. त्याच पद्धतीने आपण साधना स्वामींचं नाम जप करताना आपण पूर्व दिशेला तोंड करून बसणं गरजेचं आहे. देवघराकडे तोंड करून बसणं गरजेचं आहे आणि समोर कधीही जप करताना, साधना करताना देवाची समोर एक छोटासा दिवा लावणं गरजेचं आहे. तुपाचा दिवा लावणं खूप गरजेचं आहे. दिवा लावून आपण कधीही जपाला बसताना पांढरं वस्त्र परिधान करणं गरजेचं आहे. बरेच जण पॅन्ट शर्ट वरतीच जप करतात, पण ते योग्य नाही. स्वामी समर्थांची उपासना जप करायचा असेल तर खाली तुम्ही सवळं नेसू शकता, एखादी लुंगी लावू शकता, एखादा धोतर नेसू शकता, अंगावर उपरण घेऊ शकता किंवा बनेलवरती सुद्धा तुम्ही बसलात तरी चालेल. पण पॅन्ट शर्ट वगैरे ह्याच्यावरती ते जप तप केलं त्याचा फायदा तुम्हाला होत नाही किंवा गुरुकृपा सुद्धा चांगल्या पद्धतीची तुम्हाला जाणवत नाही. एवढं परिश्रम, एवढा संघर्ष करून सुद्धा स्वामींचा चांगला अनुभव आपल्याला का येत नाही? बऱ्याच जणांना येतो, नाही असं नाहीये, पण जसा अनुभव यायला पाहिजे तसा येत नाही. का येत नाही तर तेच कारण आहे. स्वामी उपासनेमध्ये जपाचा एक मोठा महिमा सांगितला जातो. तुम्ही जप मठामध्ये करत असाल तर ठीक आहे, पण घरी जर का तुम्हाला साधने स्वरूपात जर का जप करायचं असेल तर हे नियम आहे. दुसरी गोष्ट, समोर तुपाचा दिवा लावणं गरजेचं आहे. स्वामींना स्मरण करून सगळ्यात पहिल्यांदा स्वामींची प्रार्थना करायची आहे. स्वामींना प्रार्थना करून, नमस्कार करून, स्वामींना प्रार्थना करून आपल्याला जपाला सुरुवात करायची आहे. आता मी या ठिकाणी जो मंत्र सांगितलेला आहे स्वामी समर्थांचा, श्री स्वामी समर्थ, ह्याच नामाचा सर्वप्रथम लोक जप करतात. पण आज तुम्हाला विशेष असा वेगळा तुम्हाला मंत्र सांगणार आहे. आता स्वामी हे गुरु आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा मंत्र कुठला येतो? बीज मंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रौं सहा गुरवे नमः. हा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वैदिक शास्त्रामध्ये, कर्मकांडामध्ये हा मंत्र गुरुचा सांगितला जातो. तर या ठिकाणी जर का स्वामी समर्थांचा जप आपण हे बीज लावून जर का केला तर ही आपल्याला गुरु म्हणून त्यांची उत्तम अशा पद्धतीची प्रचिती सुद्धा येऊ शकते आणि चांगल्या पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. कारण की मी स्वतः असं मी ट्राय करून बघितलेलं आहे, तर तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला चांगली प्रचिती येईल. तर मंत्र असाच तुम्हाला म्हणायचा आहे, ओम ग्राम ग्रीम ग्रौं सहा स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्ही नियमित जप करायचा आहे. 41 दिवस तुम्हाला परिश्रम करून हा जप केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. बंधनं काहीच नाहीये, फक्त एवढं आहे, तुम्ही जर का नॉनव्हेज खात असताल तर नॉनव्हेज तुम्हाला शक्यतो टाळायचं आहे. आता बरेच जण म्हणतील स्वामी भक्त नॉनव्हेज करत नाही किंवा काय, तर तुम्हाला मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. नॉनव्हेज नक्की खाल्ल्यानंतर देवाची पूजा कर्म करता येतं का नाही, हेचा व्हिडिओ मी ऍक्च्युली बनवून चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. जे लोक नॉनव्हेज करतच नाहीयेत ते उत्तम, सगळ्यात चांगला प्रभाव
जपाचा पडतो त्या व्यक्तींवरती. त्यामुळे नॉनव्हेज न केलेलं हेच सजेस्ट मी करेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, हे तुम्हाला जपाचा मी मंत्र सांगितलेला आहे, ह्याच्या कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आणि नाही, कारण की वैदिक पद्धतीने ही उपासना ही तुम्हाला दिलेली आहे. आता मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी कालभैरव साधना, कालभैरव उपासना, वैदिक पद्धतीने कालभैरवाचा कोणता मंत्र आहे व त्यांची साधना कशी करावी यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही नक्कीच चॅनलवर सतर्क राहा, सावध राहा. तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओ मिळतात साधनेची, उपासनेची, तर तुम्ही ते पाहू शकता. दुसरीच गोष्ट, मुंबईमध्ये जर कुणी असेल, मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये जरी कोणी राहत असेल, तर पेंकरपाडा जो रोड आहे आपला, तिकडे गंगानगर म्हणून आहे. गंगानगर इथे स्वामी समर्थांचा एक मठ आहे. ज्यांना स्वामींची सेवा करायची असेल, पूजा करायची असेल किंवा दर्शन करायचं असेल, त्यांना लांब जावं लागतं. कधी दादरला, कधी बोरिवलीला, तिकडे मठ आहेत स्वामींची, तिकडे जावं लागतं. कधी चारकोपलाही जावं लागतं. तर आपल्या इथेच गंगानगर मध्ये, मीरा रोड मध्येच या ठिकाणी स्वामींचा एक मठ आपला आहे, जिथे मी सेवेला आहे स्वामींच्या. तर ज्यांना कोणाला तिथे दर्शनाला यायचं असेल, ते दर्शनासाठी तिथे येऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला नियमित म्हणलं तरी तुम्ही रोज येऊ शकता, कारण की तुम्हाला जवळ पडत असेल तर. मीरा रोड, मीरा भाईंदर मध्ये कोण राहत असेल तर ते मी तुम्हाला सांगितलं. ओके, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, होईल तितकं शेअर करा मित्रांनो. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.